तळणीचे मोदक खाताना खूप वातड लागतात, हो ना? पण आता नाही लागणार. कसं ते सांगतेच. पण आजचा हा मोदक तुम्ही बघा ना, किती सुंदर सुबक दिसतोय. एक सारखा तळलेला आहे. वरून मस्त खुसखुशीत आणि आतमधून रसरशीत असं सारण भरलेलं आहे. भरपूर दिवस टिकावे म्हणून आपण तळणीचे मोदक बनवतो खरं, पण ते ना खूप चिवट होतात, चिकट होतात, चावताना अजिबात असे चावलेच जात नाहीत. रबरसारखे लागतात. लगेचच मऊ पडून काही जास्त दिवस टिकतच नाही. चला, आज सविस्तर अशी रेसिपी तुमच्यासमोर शेअर करते, की जेणेकरून 15 दिवस तरी तुमचे मोदक अजिबात खराब होणार नाहीत. तर सगळ्यात आधी आपण सारण बनवून घेऊ. तुपाचं प्रमाणसुद्धा खूप कमीच लागतं, हे तुम्हाला तर माहितीच आहे. आता इथे अगदी एक अर्धा चमचा भरून तूप घेतलं. यामध्ये आपण कोवून घेतलेलं खोबरं घालूयात. आणि हे साधारण हलकंसं गरम होईपर्यंत म्हणजे साधारण 1 ते 1.5 मिनिटांसाठी परतून घेऊयात. खूप असं भुरभुरीत असं खोबरं करायचं नाही. त्यामधलं जे मॉइश्चर आहे ते खूप घालवायचं नाही. म्हणून थोड्याच वेळासाठी असं परतून घेतलं. आता गुळाच्या ऐवजी आज मी इथे साखरेचा मोदक बनवणार आहे. साखरेचं सारण बनवणार आहे. 1 वाटी जर खव असेल ना, तर त्यासाठी पाव वाटी आणि वरती 2 चमचे अशी साखर लागते. आणि तुम्हाला जर गूळ घालायचं असेल ना, तर 1 वाटीसाठी अर्धा वाटी तुम्हाला गूळ घालावा लागतो. तर आता साखर विरघळेपर्यंत आपण हे सारखं परतून घेऊयात. साखर विरघळल्यानंतर साधारण 2-1 मिनिटांसाठी चांगलं परतून घेतलं लो फ्लेमवरती. आता ना मी गॅसची फ्लेम बंदच केलेली आहे. बंद फ्लेम करून आवडीनुसार यामध्ये खसखस, आवडीचे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आणि हे सुद्धा मिसळून घ्यायचे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला वेलची पूड घालायची. जेव्हा आपण गॅसची फ्लेम बंद करतो ना, त्यावेळेसच वेलची पूड घालायची किंवा संपूर्णपणे हे सारण थंड झालं की मगसुद्धा तुम्ही घालू शकता. गूळ आणि साखरेचं जर योग्य प्रमाण असेल ना, तर अजिबात हे मिश्रण असं पिचपिचीत होत नाही किंवा खूप यामधून पाणीसुद्धा बाहेर येत नाही. यामुळं हे प्रमाण अगदी परफेक्ट ठेवा तुम्ही. परफेक्ट असं सारण बनेल. खूप चिकट नाही, खूप पाणी असं निघणार नाही. अगदी हलकं मोकळं तरीसुद्धा गोडसर लागेल. तर बघा सारण इथे तयार झालं आहे. साईडला काढून थंड करून घेऊ आणि आता लगेचच पारी बनवायला सुरुवात करू. तर अजिबात गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता आपण इथे वापरणार आहोत रवा. तर हा आहे चिरोटी रवा, 0 नंबरचा रवा, सगळ्यात बारीक असणारा रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे. 1 वाटी भरून घेतलेला आहे आणि थोड्याशा तुपामध्ये हा परतून घेतला. बरं, आत्ता जी वाटी मी तुम्हाला दाखवली की नाही, ती वाटीनुसार 1 वाटी घेतला आहे, पण याच वाटीनुसार 2 वाटी भरून चव होता. सुरुवातीची जी वाटी होती ती मोठी होती, त्या वाटीने 1 वाटी आणि आत्ता दाखवलेल्या वाटीने 2 वाटी असा तो चव भरला होता. म्हणजे कसं तुमचं सारणसुद्धा वायाला जायला नको किंवा पारीसाठी मळलेलं आपण जे पीठ आहे ते सुद्धा एक्स्ट्रा राहायला नको. म्हणूनच हे प्रमाण अतिशय परफेक्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा रवा आहे ना, अगदी हलकासा सुवास येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. अजिबात रंग चेंज करायचा नाही. तर खरं सांगायचं तर साधारण 2 ते 3 मिनिटांसाठीच मी हा मीडियम फ्लेमवरती चांगला भाजून घेतला आहे. 2 चिमूटभर मी मीठ घातलं आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे. गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो ठेवली. 1 वाटी रव्यासाठी आपल्याला पाऊण वाटी भरून यामध्ये पाणी घालायचं आहे. एवढं पाणी पुरेसं होतं आणि जरी लागलंच तरी आपण पुढे जाऊन वापरू शकतो. आता लगेचच पाणी घातलं की लगेचच आपल्याला हा रवा पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. जर तुम्हाला असं वाटलं की रवा तसा शिल्लक राहिला, अजून थोडंसं पाणी असायला हवं, तर एखादा 2 चमचा तुम्ही घालू शकता. पण तुम्हाला खरं सांगू का, आत्ता खूप घाई करू नका, मिश्रण पातळ होऊ शकतं. गॅसची फ्लेम मी बंद केली, वरती झाकण ठेवलेलं आहे आणि साधारण एक 5 ते 7 मिनिटांसाठी हे असंच मी ठेवलं होतं. मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता हे मळायला घ्यायचं आहे. तर मळत असताना साईडला मी थोडंसं साधं पाणी घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं. हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हे मिश्रण चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर बघा असं जेवढं तुम्हाला जोर देऊन जमेल ना, तितकं तुम्हाला हे मळून घ्यायचं आहे. जितकं स्मूथ तुम्ही हे डो बनवाल, पीठ बनवाल ना, तितकाच व्यवस्थित तुम्हाला पारीला आकारसुद्धा देता येतो आणि व्यवस्थित अशा कळ्यासुद्धा पाडता येतात. मिश्रण एकदा मळून झालं की असं थोडंसं रगडून घ्यायचं. म्हणजे काय आहे ना, थोडाफार जो रवा राहिलेला असेल तो सुद्धा व्यवस्थित भिजला जाईल आणि एकसारखं स्मूथ असं पीठसुद्धा तयार होईल. तर बघा या पद्धतीने साधारण 1 मिनिटभरासाठी मी असंच हा रवा रगडून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ मळून झालेलं आहे. अगदी मऊसूत असं वाटतंय, खुसखुशीतसुद्धा हलकंसं वाटतंय आणि यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपली पारीसुद्धा मस्त खुसखुशीतच होणार. अजिबात तुम्हाला जाणवणार नाही की यामध्ये रवा असावा. म्हणूनच अजिबात जाड रवा वापरायचा नाही. जरी तुम्ही तो मिक्सरला फिरवून घेतलात तरीसुद्धा अगदी असा बारीक फाईन होत नाही. आपल्याला यासाठी बारीकच रवा हवा असतो, जाड रवा अजिबात घ्यायचा नाही. तर बघा आता चांगलं मळून झालं ना की मग यावरती झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटांसाठी असाच रवा मी भिजू देणार आहे. रवा भिजला की जे काही थोडीशी कसर असते की नाही
तीसुद्धा पूर्ण होते. आता नेहमीप्रमाणेच तुम्ही हाताने सुद्धा पारी करून घेऊ शकता किंवा मग लाटूनसुद्धा घेऊ शकता. मी दोन्ही पद्धती तुम्हाला दाखवणारच आहे. पण प्रत्येक वेळेस काय करायचं ना, हाताला थोडंसं अलगद तूप लावून घ्यायचं, अगदी थेंबभर. नाही लावलं तरीसुद्धा चालेल, पण प्रत्येक एक गोळा थोडासा हातावरती असा चोळून घ्यायचा. आणि मग काय, हवी तशी पातळ, जमेल तितकी पातळ तुम्हाला याची पारीक करता येते. सहज ती वळते सुद्धा, खूप वेळसुद्धा लागत नाही. हाताला काही तेल, तूप, पीठ लावायची गरज पडत नाही. तर बघा अगदी पटकन झाली की नाही पारी तयार. आता यानंतर मोदक वळायला घेऊयात. तर मस्त चिमटी देऊन असं प्रत्येक कळी आपल्याला पाडून घ्यायची आहे. जितक्या जवळ तुम्हाला पाडता येतील ना, तितक्या जवळ पडल्या की मोदकसुद्धा अतिशय सुबक दिसतो. आणखीन एक महत्त्वाचं, रवा आहे ना, रवा पटकन कोरडा पडू शकतो आणि हे पीठ कडक होऊ शकतं. म्हणूनच एक उंडा आपण यामधून काढून घेतला, गोळा काढून घेतला की लगेचच पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, असंच ओपन ठेवायचं नाही. हवं असेल तर हलकं गरम असतानाच तुम्ही पारी करायला घ्या, याहूनही पटकन या तयार होतात. भरपूर मिश्रण यामध्ये भरायचं आहे आणि यानंतर मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. मला तुम्ही खरं सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कोणत्या प्रकारचा मोदक आवडतो? तळणीचा आवडतो, उकडीचा आवडतो, गव्हाच्या पिठाचा आवडतो की तांदळाचा आवडतो? म्हणजे कसं ना, मला पुढची रेसिपी तशाच पद्धतीने प्लॅन करायला. तर तुम्हीच बघा किती सुबक सुंदर असा मोदक वळून झाला आहे की नाही. खूप मोठा नाही किंवा खूप छोटे सुद्धा करायचे नाही. तळणीचे मोदक हे असेच असायला हवे, मध्यम आकाराचे असायला हवे, म्हणजे मग ते आपल्याला डब्यात भरून ठेवायला सुद्धा बरं पडतं. हे मोदक आपल्याला असेच ओपन ठेवायचे नाहीत, तर यावरती लगेचच ओलं कापड ठेवायचं आहे. म्हणजे मग हे असेच छान राहतील, अजिबात हवेच्या संपर्कात आल्यानंतर कोरडे वरून आवरण पडणार नाही. आता बघा पारी तर किती पटकन लाटून होते. या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता आणि लगेचच तुम्ही मोदक वळायला सुद्धा घेऊ शकता. तर बघा किती पटपट असा मोदक हा तयार होतो आणि तितकाच चविष्ट, खुसखुशीत सुद्धा लागतो. अजिबात हा वातड होत नाही. तर दुसरा मोदकसुद्धा इथे तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने बाकीचे संपूर्ण मोदक मी इथे तयार करून घेतले. जेवढं मी तुम्हाला प्रमाण सांगितलं यामध्ये बरोबर मध्यम आकाराचे 18 मोदक तयार झालेले आहेत. आता हे मोदक तुम्ही तळूसुद्धा शकता किंवा जर तुम्हाला वाफवून घ्यायचं असेल ना, तरीसुद्धा, म्हणजे अगदी आपण गव्हाचे वाफूनसुद्धा घेतो, तळूनसुद्धा घेतो, दोन्ही पद्धतीने करतो की नाही, अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा रव्याचे मोदक तुम्ही तळून घेऊ शकता किंवा वाफवूनसुद्धा घेऊ शकता. वाफवून घेतले तर अगदी तुम्हाला सांगू का, पांढरे शुभ्र असे आपण जसे तांदळाचे मोदक बनवतो की नाही, अगदी तसेच हे दिसतात. पण हे मोदक तुम्ही जास्त वेळ ठेवू शकत नाही. जसं उकडीचं मोदक तुम्ही सकाळी बनवून संध्याकाळपर्यंतसुद्धा ते छान राहतात. पण मात्र रव्याच्या मोदकाचं काय होतं ना, की आत्ता बनवले तर 2 ते 3 तासापर्यंत ते चांगले राहतील. नंतर मात्र रवा आहे थोडासा हवेच्या संपर्कात आल्यानंतर तो थोडासा असा क्रॅक जाऊ शकतो. तर एवढंच काय तो त्याचा प्रॉब्लेम असतो. बाकी चवीला वगैरे खूप छान लागतो. किंवा या पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकता. तळल्यानंतर तर भरपूर खुसखुशीत होतो. सुरुवातीला मोदक तळण्यासाठी अजिबात घाई करायची नाही. साधारण 1 मिनिटभरासाठी असाच मोदक तेलामध्ये सोडून द्यायचा आहे आणि मग तुम्हाला उलट-पलट करत हा मोदक चांगला तळून घ्यायचा आहे. तर बघा मोदकाला खूप सुंदर कलर येतो, एकसारखा असा तळावा लागतो. हे मोदक तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, कारण आपल्याला हाय फ्लेमवरती तळून चालत नाही. मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचं, म्हणजे सुरेख रंग येतो. तुम्ही इथे बघू शकता हलकासा रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि साधारण आणखीन 2-1 मिनिटांसाठी मी तळून घेतल्यानंतर आत्ता तुम्ही रंग बघू शकता. हा थंड झाल्यानंतर आणखीन जास्त डार्क होऊ शकतो. तर साईडला हे सगळे मोदक मी काढून घेतलेले आहेत आणि आता उरलेले संपूर्ण मोदक याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त सुरेख असे हे मोदक तयार झालेले आहेत आणि मस्त खुसखुशीत होतात. तुम्ही इथे बघितलंत मस्त खुसखुशीत असा मोदक झालेला आहे. अजिबात वरची पारी वातड होणं किंवा असा काहीही प्रकार होत नाहीत. वरून खुसखुशीत, आतमधून मस्त रसरशीत असे हे मोदक तयार होतात. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खुसखुशीत खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त खात रहा.